नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पोलीस भरती 2025-26साठी वारंवार विचारले जाणारे टॉप टफ क्वेश्चन पाहणार आहोत. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज ₹800 आहे आणि त्याच दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज ₹820 आहे. तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती? सिंपल फॉर्म्युला इथे यूज करणार आहे आपण. फॉर्म्युला आहे आर काढण्याचा 2 × CI - SI डिवायडेड बाय SI इंटू 100. फॉर्म्युला हा पाठच करायचा आहे. 2 CI - SI डिवायडेड बाय SI इंटू 100. आता 2 CI - SI काय येईल? CI आहे आपलं. CI म्हणजे काय आहे? चक्रवाढ व्याज 820 आहे. सरळ व्याज किती आहे? 800 आहे. यांचा डिफरन्स काय येईल? 20. आणि SI किती आहे? SI आहे 800 इंटू 100. आपलं उत्तर काय येईल? 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय उत्तर येईल? 5% काय येईल? आर येईल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. 15,000 रुपयाचे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती? फॉर्म्युला काढायचा आपल्याला काय? चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक काढायचा आहे. आणि वाय किती दिलेला आहे? 2 वर्षासाठी दिलेला आहे आणि रेट दिलेला आहे. एन दिलेला आहे 2 वर्ष. आर दिलेला आहे 10%. फॉर्म्युला असेल CI - SI पी आर डिवायडेड बाय 100चा ब्रॅकेटचा स्क्वेअर हा याचा फॉर्म्युला आहे. आता आर किती आहे? पी किती आहे? 15,000. आर किती आहे? 10. 15,000 गुणिले 1 डिवायडेड बाय 10चा स्क्वेअर 100. 1चा स्क्वेअर 1. 150 काय असेल? आपलं उत्तर असेल. क्रमांक 4. एका पिशवीत 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नाणी 3:5:7 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 1600 रुपये असतील तर 2 रुपयांची नाणी किती? आता 5 रुपयांची किती नाणी आहेत? 5 रुपयांची 3x एवढी नाणी आहेत असं आपण काय करूया? ॲझ्युम करूया. त्यानंतर 2 रुपयांची नाणी किती आहेत आपल्याकडं? 5x. आणि 1 रुपयांची नाणी किती आहेत? 1 रुपयाची नाणी 7x. आता काय होईल? 5 × 3x. टोटल आपल्याकडे 1600 रुपये काय आहेत? पिशवीत आहेत आपल्या. मग आपण असं लिहू शकतोय 5 × 3x प्लस 2 × 5x प्लस 7x × 1 इज इक्वल टू काय येणार? 1600. हे किती झालं? 15x प्लस 10x प्लस 7x इज इक्वल टू 1600. यांची ॲडिशन किती येईल? 25 म्हणजे 32x यांची ॲडिशन येईल. एक्स किती येईल? 1600 डिवायडेड बाय 32. 1600 डिवायडेड बाय 32. एक्स काय आलेला आपल्याकडे? 50. आता त्याने विचारलं आहे काय आपल्याला? 2 रुपयाची नाणी किती आहेत? 2 रुपयाची नाणी किती आपल्याला माहिती आहेत? 5x आहेत. म्हणजे 5 × 50 250 नाणी काय असणार आहेत? 2 रुपयाची असणार आहेत. ऑप्शन क्रमांक ए आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. उत्तर असेल ऑप्शन ए 250. प्रश्न क्रमांक 5. 5% दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 1.50 रुपये आहे. तर रक्कम किती असेल? असा प्रश्न आहे. आता इथे आर दिले आपल्याला 5%. एन दिलेला आहे 2 वर्ष आणि CI - SI पण दिलेला आहे आपल्याला 1.50. तर CI - SI फॉर्म्युला काय आहे? पी आर डिवायडेड बाय 100चा स्क्वेअर. 2 वर्षासाठी आहे त्यामुळं स्क्वेअर. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? पी फाइंड करायचं आहे. तर आपण कसं लिहिणार? पी बरोबर CI - SI. आता हे 100 इथं काय आहे? डिवाइड आहे म्हणून ते काय वरती काय होणार? मल्टिप्लाय होणार. आणि आर स्क्वेअर काय होणार? डिवाइड होणार. आर स्क्वेअर आहे न्यूमरेटरला त्यामुळे ते डिनॉमिनेटरला जाणार. CI - SI काय? 1.50. 100चा 100 × 100 डिवायडेड बाय आर किती आहे? 5 × 5. 25 चोक 100 येणार. 1.50 × 400 आपलं उत्तर असेल
600 रुपये. आपलं उत्तर असेल 600 रुपये. काय असेल? बी असेल. प्रश्न क्रमांक 6. 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 130 मीटर आणि 110 मीटर आहे. त्या विरुद्ध दिशेने येत असताना एकमेकींना 6 सेकंदात ओलांडतात. जर पहिल्या गाडीचा वेग ताशी 70 किलोमीटर असेल तर दुसऱ्या गाडीचा ताशी वेग किती? आता 2 रेल्वे आहेत, ए आणि बी. तर एकची आहे 130 मीटर लांबी आहे आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी आहे 110 मीटर काय आहे? लांब आहे. आता त्या दोन्ही काय येतात? विरुद्ध दिशेने. ज्यावेळी दिशा दिलेली असेल त्यावेळी आपण एकतर काय करतो? रिलेटिव्ह स्पीड काढतो. आता रिलेटिव्ह स्पीड काढताना आपल्याला मीटरमध्ये काय दिलेलं आहे? रेल्वेची लांबी मीटरमध्ये दिलेली आहे आणि टाईम पण दिलेला आहे सेकंदमध्ये. मीटर पर सेकंदमध्ये आन्सर होईल. पण इथं आपल्याला काय दिलेलं आहे? ताशी गाडीचा वेग काय दिलेला आहे? किलोमीटर पर हवरमध्ये दिलेला आहे. तर रिलेटिव्ह स्पीड काय काढू? रिलेटिव्ह स्पीड कशी असेल? 5/18. आपल्याला ते काय करावं लागेल? कन्व्हर्ट करावं लागेल मीटर पर सेकंदमध्ये. मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्ट करताना आपण काय करतो? 5/18 ने मल्टिप्लाय करतो आणि आपल्याला पहिल्या गाडीचा वेग दिलेला आहे 70 किलोमीटर आणि आपल्याला दुसऱ्या गाडीचा वेग आपल्याला काढायला सांगितलेला आहे. त्यानंतर मग आपल्याकडे वेग आलेला आहे. हा वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर काय असणार आहे? दोन्ही रेल्वेची लांबी असणार आहे. 130 + 110. वेळ किती असेल? वेळ असेल 6 सेकंद आणि हे 5/18 जेव्हा आपण मल्टिप्लाय करतोय त्यावेळी किती असतं ते आता मीटर पर सेकंदमध्ये तो वेग मिळालेला आहे असं समजूया. तर आता याचं उत्तर काय येईल? 240 डिवायडेड बाय किती उत्तर आलं? 40. 5/18 70 + x. आता 70 + x 40 गुणुले तर आता हे 18 डिनॉमिनेटरला आहे, ते येईल न्यूमरेटरला. 5 येईल डिनॉमिनेटरला. आता 8 गुणुले 18 काय होईल? 144 वजा 70 काय येईल आपलं? x येईल. x येईल 74 किलोमीटर पर हवर आपलं उत्तर असेल. अंक 7. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. त्या बागेभोवती आतून 7 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याचे क्षेत्रफळ किती? आता वर्तुळाकार अशी एक बाग आहे. त्या बागेभोवती आतून 28 मीटर त्रिज्या असणारं हे काय आहे? बाग आहे, जी वर्तुळाकार आहे. त्या बागेभोवती आतून 7 मीटर रुंदीचा रस्ता आहे. आता 7 मीटर रुंदीचा रस्ता आहे म्हणजेच काय असणार आहे? रुंदी किती असणार आहे याची? 7 असणार आहे. म्हणजेच मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या असणार आहे ती r घेऊया. ती किती येणार? 28 आणि छोट्या वर्तुळाची त्रिज्या जी असणार आहे ती काय असणार आहे? 28 वजा 7 म्हणजेच किती झाली ती? 21 असणार आहे. छोट्या वर्तुळाची त्रिज्या 21 असणार आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 28 असणार आहे. आता आपल्याला या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायला लावले. म्हणजेच काय? मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा छोट्या वर्तुळाचे क्षेत्रफळ. मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ. अच्छा, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय येतोय? πr². मग आपण असं लिहू शकतोय, पाय कॉमन काढू शकतोय आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा छोट्या वर्तुळाची त्रिज्या लिहू शकतोय. कारण वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं? πr². आता पाय आर किती आहे? कॅपिटल 8 म्हणजेच काय येईल? 28चा वर्ग येईल वजा 21चा वर्ग येईल. आता पाय 28चा वर्ग काय येईल? 784 वजा 21चं काय येईल? 441. पाय इंटू किती होईल? 3, 4 आणि 3 ची व्हॅल्यू काय करूया? 22चे 7 पुट करूया आपण इथे. त्या रस्त्याचे काय असेल? क्षेत्रफळ असेल. हे काय होईल? 22 गुणुले 49. आपलं उत्तर असेल 1078 चौरस मीटर. भेटूया पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नासोबत. व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.